नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट वेलवेट ब्लाउजचा। तर हे मी असं प्रिन्स कटचं कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचं। तर आधी आपण अस्तरवरती जो मेन फॅब्रिक आहे तो आपण जोडून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही कटोरीचे जे पार्ट आहेत प्रिन्स कटचे ते आपण अस्तरवरती जॉईन करून घेतलेले आहेत। आता जे राहिलेला पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। दोन्ही पण प्रिन्स कटचे आपण साइडचे आपण जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे अस्तरच्या प्रमाणे। अशा पद्धतीने आपण सगळे एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण हे दोन्ही पण कट करून झाल्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टचा गळा कट करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर त्याची मी 2.5 इंचाचा आपला गळा रुंदी घेतलेली आहे आणि लांबी आपण ठेवलेली आहे 7 इंच, म्हणजे 6.5चा तयार गळा आपल्याला हवा आहे। आता तो कॅनव्हासचा जो भाग आहे गळ्याचा तो आपण एका फॅब्रिकवरती ठेवून म्हणजे अस्तरवरती ठेवून तो सगळ्या साइडने शिलाई करून घेऊया या अशा पद्धतीने। कॅनव्हासमुळे गळ्याला फिनिशिंग खूप छान येते। आता राहिलेला जो पार्ट आहे तो आपण असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जिथे आपण गळा ड्रॉ करून घेतलेला आहे तो आपला पार्ट दिसला पाहिजे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि वरून एक शिलाई मारून घेतलेली आहे। आता त्या गळ्याचा सेंटर काढून आपण तो गळा आपण मधून अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत, कारण फ्रंट गळा जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे, म्हणजे पुढे हुक लावायचे आहेत, हुक आणि आय। त्याच्यामुळे मी हे जे साइड पार्ट आहे त्याचे 2 भाग करून घेतले आणि गळ्याचे सुद्धा 2 भाग करून घेतलेले आहेत आणि ते वेगवेगळे असे आपण
जॉईन करून घेणार आहोत। या अशा पद्धतीने अस्तरवरती आपण तो कॅनव्हासचा भाग जॉईन करून घेतलेला आहे आणि जिथे आपण गळ्याची लाईन मारलेली आहे तिथूनच आपण शिलाई देणार आहोत। दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर आपण जिथून शिलाई मारलेली आहे तिथून पाव इंच आतमध्ये येऊन आपण तो भाग तेवढा कट करून घेणार आहोत आणि मग छोटे छोटे नॉचेस टाकून आपण तो गळा पलटी करून घेऊ। पण त्या अगोदर आपण मेन फॅब्रिकवरती हे जे अस्तरचा जो भाग आहे तो आपण ठेवून घेऊया, म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ राहील आणि त्याच्यावरती हे अस्तरचा भाग राहील आणि व्यवस्थित आपण पिण्याने तो सेट करून घेऊया आधी आणि मग नंतरच आपण त्याच्यावरून त्या गळ्याच्या शेपवरून आपण शिलाई देणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही कॅनव्हास जर लावला आणि गळा जर कट करून व्यवस्थित केला तर त्या गळ्याची फिनिशिंग खूप छान येते। खूप छान पद्धतीने तो गळा दिसतो आणि जो आपण कॅनव्हास लावलेला आहे तो भाग आपला लपला जातो। या अशा पद्धतीने आपण कॅनव्हास लावला तर, म्हणजे पहिले मेन फॅब्रिक त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हास अशा पद्धतीने जर लावलं तर आपला कॅनव्हासचा भाग लपला जातो आणि त्याला गळ्याला छान शेपसुद्धा येतो, फिनिशिंगसुद्धा छान दिसते। तर अशा पद्धतीने मी दोन्ही अस्तर मेन फॅब्रिकला लावून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करायचं आहे की जी लाईन मारलेली आहे म्हणजे शिलाईची जी लाईन मारलेली आहे तिथून आपण पाव इंच आतमध्ये येऊन तेवढा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे आपण असे नॉचेस देऊन तो गळा आपण पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तर आहे ना आतल्या साईडने ढकलून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून तो गळा छान फिक्स करून घेऊया। दाब शिलाई करून झाल्यानंतर आता आपण बाकीचं जे राहिलेलं आहे तो त्या साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत। या अशा पद्धतीने पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला आपण असं जॉईन करून घेणार आहोत आणि राहिलेला जो भाग आहे एक्स्ट्रा तो आपण कट करून घेणार आहोत। या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जे आपण कॅनव्हास वापरलं होतं ते बघा दिसत नाही आहे आता, ते पूर्ण फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये ते लपलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे कळून येत नाही की बाबा नक्की कॅनव्हास लावलेला आहे की नाही लावलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं फिनिशिंगने तयार झालेला आहे आपला गळा। आता आपण काय करणार आहोत, जे हुक आणि आईची साईड जी आहे तिथून आपण अर्धा इंचावरती एक टक्स टाकून घेणार आहोत दोन्ही साईडने। ह्या टक्स टाकल्यामुळे काय होतं की बाबा त्या प्रिन्स कटला पफ छान येतो। दोन्ही साईडला आपण असे अर्धा अर्धा इंचावरती टक्स टाकून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपला जो प्रिन्स कटचा जो मेन पार्ट आहे तो आपण त्या साईड पार्टला आपण जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने। कुठेही पार्ट वर खाली झालेला नाहीये, अगदी तंतोतंत तो जुळलेला आहे प्रिन्स कटचा भाग साईड पार्टची, कुठेही एक्स्ट्रा असं बाहेर आलेलं नाहीये। तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने तो
प्रिन्स कटचं कटिंग झालेलं आहे आणि त्याचं स्टिचिंगसुद्धा खूप छान झालेलं आहे. आणि आपण अशा पद्धतीने डबल शिलाई मारून हा पार्ट दोन्ही पार्ट जॉईंट करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता पफ खूप छान आलेला आहे. तशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा प्रिन्स कटचा पार्ट साईड पार्टशी आपण जॉईन करून घेणार आहोत. कुठेही जास्त खेचाखेची करायची नाही आहे. व्यवस्थित अलगद हलक्या हाताने आपण हे जॉईन करून घेणार आहोत. दोन्ही पार्ट आपण व्यवस्थित एकमेकांवर ठेवून हे आपण जॉईन करून घेतलेलं आहे. दोन्हीसुद्धा प्रिन्स कट आपले रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत ते. आता आपण हुकची पट्टी लावून घेणार आहोत. हुकची पट्टी आपण जे मेन फॅब्रिक आहेत सरळ साईडने ती ठेवून घेणार आहोत. 1 इंचाची एवढी मी पट्टी कट केलेली आहे आणि ती पट्टीवरती शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यावरती पुन्हा परत दाब शिलाई मारून ही पट्टी मी पलटी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे. आणि आईची पट्टी करताना आपण अस्तरच्या साईडने 2 इंचाची पट्टी आपण तिथे ठेवणार आहोत आणि मग ती पलटी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हुक आणि आय दोन्ही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण कमरेच्या साईडला 1.5 इंचाची पट्टी लावून त्या कमरेला आपण फिनिशिंग देणार आहोत. व्यवस्थित त्याच्यावरती दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि आपण ते आतल्या साईडला दुमडून 1 इंचावरती आपण अशी शिलाई मारून घेतली आहे. दोन्ही साईडला सुद्धा आपण अशाच पद्धतीने पट्ट्या लावून आपण कमरेची फिनिशिंग देऊन घेणार आहोत. आणि आता अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटचं स्टिचिंग झालेलं आहे. तर तुम्हाला हे प्रिन्स कटचं स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि जे चॅनल आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ माझे पाहत राहा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. बाय.